नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचं जे मैदान खऱ्या अर्थानं गाजवलं आणि 2 नंबरचे मानकरी ठरले ते म्हणजे बकासूर आणि फुरसुंगीचा राजा असं म्हणावं लागेल. कारण आता जस्ट विकत घेतलाय तो बैल. तर काय सांगाल, कशा पद्धतीने जोडी पाहिली? गाडी एक नंबर मस्त पळाली. गाडी दोन फेरे गटकडनी पळायला तेव्हा पण चांगली गाडी पळाली. सेमीला मधून पडली तेव्हा पण चांगली पडली आणि फायनल 1 नंबर तासानं होतं, त्यामुळे थोडं 19-20 झालं, पण 2 नंबर केला पाहिला. सेमीला प्रेक्षकांकडे बघून पळायची सवय जी आहे, जी मागच्या मैदानापासून लागली आहे त्याला म्हणा. कारण बबलू चाचाच्या त्या आधी म्हणलेली की त्याला कधीच म्हणजे असं करत नव्हतं. नाही, पहिल्यांदाच बैल त्या दिवशी पब्लिकला बघितला. आज बी पब्लिकलाच बघत होता बैल. का बैल तसं काय करतोय काय माहिती आता. पण पब्लिककडे बघून पण त्याचं स्पीड काय नाही, स्पीड मध्ये नाही काय कमी पण बैल वाढतोय. आजचं कसं काय मैदानाचं कशा पद्धतीने झालं मैदान सकाळपासून? फुरसुंगी मैदानामध्ये यापूर्वी बकासूर पडलेला आहे का? मागच्या वर्षी मांगड्याचा त्यांच्या सुंदर बरोबर बैल पडला होता. बैल सेमीला गाडी कडनी आली, बकासूर पहिल्यांदा डावीने बाहेरून टाकला होता. तेव्हा गाडी थोडं 19-20 मध्ये मार खाल्ला होता आपण. आणि या वर्षी बैलाने आपली ठेवली फुरसुंगीला गाडी. इच्छा पूर्ण केली. कशा पद्धतीने जुळेवाडीच फुरसुंगीचा राजा कशा पद्धतीने पायऱ्याचं नियोजन झालं? दैवत शेटने फोन केलता आणि पृथ्वीदादांनी पण फोन केलता की गावचं मैदान आहे, बैल द्यायला लागतोय म्हणून. बॅनर पडल्या त्या दिवशी फुरसुंगीचा बॅनर पडला ना, आणि बैल पण आपण बघितला होता पळताना, वादळ बरोबर बैल पळला होता. त्याच्यामुळे पळणाऱ्या बैलाला आपण पहिल्यापासून सांगत आलो, पळणाऱ्या बैलाला आपण बैल देणार मैदानात. मग दादांना म्हणलं, दादा तुम्हाला बैल देतो म्हणून गावच्या मैदानात. काय वैशिष्ट्य आहे हो? दोन दिवस 14 तारखेला नाही झालं तर लगेच इथं फायनल घेतली. काय सांगाल त्याबद्दल? त्या बैलाचा आता स्टार चालू आहे आणि बैलाला आपण पहिल्यापासून सांगतोय महादेवाचं एक वरदान आहे बैलाला. त्याच्यामुळं बैल आपली कुठंच मान खाली घालून देणार नाही. वैभव दादा कायम असं म्हणजे ते बकासूरचा शर्ट असतोय, हे असते म्हणजे एकदम सिंपल असतं. असं म्हणजे पब्लिकची इच्छा होती की व्यवस्थित एकदम टकाटक. आज कसं आहे काय सांग? आज जवळ मैदान होतं ना, त्याच्यामुळं मग चांगलं. तर राजा आणि बकासूरची ही गाडी पळताना काय वेगळे पण वाटलं या जोडीचं? गाडी एक ठाक पळत होती आणि राजाला जशी शेजारी गाडी असेल तसा बैल पण वरती वाढत होता आणि गाडी खालून सळण्यात टाकून जात होती. त्याच्यामुळे गाडी चांगली पळते, घ्यास लागते गाडीला. आता सध्या आता मैदान दाट आहेत बरीचशे, कराड भागातली मैदान किंवा खटाव भागात. तर कसं काय नियोजन कसं असणार? नाही, आपण 4-4 दिवसाच्या गॅपवर 3 दिवस तरी लागतो गॅप ठेवतो बैलाला आपण त्याच्याने. आणि सगळी यात्रेची मैदान आहे, त्याच्यामुळं आपल्याला एक इच्छा आहे सगळ्या यात्रेच्या मैदानात पळायची. त्याच्यामुळे आता चालू आहे. अशी काय इच्छा आहे की काय म्हणजे? नाही, यात्रेची मैदान आहे, मानाची मैदान म्हणून. आता हे फुरसुंगीचं पुणे भागातलं मानाचं मैदान आहे, त्याच्यामुळं अशी प्रत्येक कराड भागात झालं, सातारा भागात झालं. आणि पुणे भागातले मैदान म्हटले एकदम रितसर होतात. आपण बघितलं की फायनल पण उजेडा झाला. तुम्ही बघा ना, मुळशीतलं म्हणा, नाही तर इथलं पुरंदर म्हणजे सगळीकडे पुणे भाग जिथं मैदान होईल तिथं 5:30ला फायनल खाली जाते 5:30 ते 6. त्याच्यामुळे असल्या पुणे भागातचं आहे ना, आदर्श आयोजकांनी मैदान एकदम रितसर आणि सगळ्यांसमोर चिट्ट्या बिट्ट्या काढल्या, मग एकदम पारदर्शक मैदान केलं. आणि वैभव दादा, बैलगाडी क्षेत्र हे एकट्याचं काम नाही. आता समोर पण बघितलं आपण की ते म्हणजे बऱ्यापैकी रिस्क होतीच, तरी ते अनिल अजून ते दोघं होते त्याच्यासोबत. नाही, मी तुम्हाला सांगतो ना, जीव तोडून पळत होते. काय सांगशील त्याबद्दल? नाही, बैल आता अनिल झालं, आमचा गुद्दा झाला नाही का, सगळी पोरं आपली रोशन वगैरे गाऱ्या साहिल कालाटे ही सगळ्यांचं सगळ्यापासून पहिल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून बैलाचं करतात. अनिल सकाळी 3-4 वाजता गोट्या येतो. मग बैलावर जीव आहे आणि बैलगाडा क्षेत्र आहे कधी फक्त एकटा मालकामुळं नसतं, त्याच्या मागं जेवढी ताकद आहे त्यांची सगळी पोरं असतात. आज डॉन लिहिलेला अंगावर आणि मीच डॉन आहे असं सिद्ध करून दाखवलं. हा, मग आता ते बरेच 1-2 कमेंट वाचले होते नाही का, डॉन त्यामुळे म्हणलं टाकावाच बकेट. तरी ज्यावेळेस मध्ये पराभव होत होते, बऱ्याचशा बॅड पॅच मधून गेला बकासूर आपला, पण प्रेक्षकांचे जे आशीर्वाद आहेत ते कुठंतरी कामास आले आणि कुठंतरी नंदीचा आशीर्वाद पण आहे तुमच्यावर. तर काय सांगशील म्हणजे त्याबद्दल? काय नाही, प्रेक्षकांच्या आशीर्वादानेच बैला परत आपला गुलाल आला माहिती नाही का. मध्ये बॅड लक चालू होतं आपलं, पण आता स्टार चालू झाले. जाईल तिथं गुलाला तरी आहे. त्या दिवशी पण मला वाटते थोडक्यात मेहबूब सोबत हॅट्रिक राहिली. थोडीशी राहिली. काय आलं, बैल त्या दिवशी मेहबूब सुम होतं नाही का, मी आजारीच होता बैल असं वाटतं आपल्या. गट्टा बसूनच बैल जरा सुम झालता. जेवढी गाडीला गॅस लागला ना तेवढा तिथं लागला नाही, त्यामुळे त्या आता मी मोहिल दादाला पण प्रश्न विचारला, छोटा बकासूर आणि मोठा बकासूर
हा त्यांना एवढी सांगितलं. महाराष्ट्राची इच्छा आहे पळताना बघायची. हा त्यांना म्हणलं ना, ते म्हणले की दुसऱ्याचं मैदान असलं ना आम्ही तुम्हाला फोन करीन, मग एक मैदान आम्हाला बैल द्या. त्यांना म्हणलं चालेल. दादा पण आहेत आपल्या समोर. भाऊ आहे मोठा. भाऊ आहेत. पहिला परिचय द्यायचा. मी मोहिलचा मामा आणि याचा मोठा भाऊ, बरं. वैभवचा मोठा काय भाऊ. सांगाल आज एवढं महाराष्ट्रभर नाव केलंय आपल्या बकासूरनं आणि लहानपणापासून त्याला जपलाय आणि एक प्रकारे तुमच्या घरी एक शंकराचा नंदीचा अवतारच आहे. काय सांगाल त्याबद्दल? नाही, बैलांनी खूप नाव केलंय. आता आम्ही कधी शक्यतो जास्त बैल शर्यती अटेंड नव्हत्या केलं. आज माझी दुसऱ्यांदा आलं. पण ज्या दिवशी बैलगाडा शर्यत असते ना, आमचं पूर्ण कुटुंब घरात बैलगाडा शर्यतच बघत असतं टी व्हीवरती. दिवसभर एकत्र त्यांचं ते चालूच असतं. म्हणजे लहान मुलं अड्ड्यावर सगळे. यायला नाही जमलं नाही, आता तरी सगळ्यांना नाही ना, घरच्यांना जमत, शक्य नसतं ना तेवढं. यायचंय यायचंय पण आता एक दिवशी आम्ही पूर्ण कुटुंबासह त्या बैलगाडा शर्यतीला येणार आहे आम्ही. काय अभिमान वाटतो अख्खे पुणे लय मोठा अभिमान आहे हो. मुळशी म्हटलं की मुळशी नाही, आता पूर्ण महाराष्ट्र बरं. महाराष्ट्र झालाय. फक्त मुळशी नाही, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रभर नाव आहे. आता मी या क्षेत्रात नव्हतो, पण तरी पण मला एवढी लोक हे करतात, नाही तुमचा बकासूर असं तसं, हे खूप म्हणजे खूप मोठं नाव. आज आमचे मित्र पण आहे, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे मोठे, पण त्यांनाही माझ्यामुळे ती आवड लागली, ते पण माझ्यासोबत शर्यतीला आलेले तुम्ही आहेत. जास्त असं कोणाला झालं. दिसत नाही म्हणजे. मी आम्ही नाही, मी जॉबला असतो, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे मी. असं आहे, हे माझं दुसऱ्यांदा झालं मी मैदानाला. चालतंय वैभव दादा, पावसाची लक्षण दिसतंय तुम्हाला पण घरी धन्यवाद, जायचं आहे. धन्यवाद. आणि मुलाखत थांबवतो आणि असंच बकासूर आपला गुलालात राहील हीच आशा करतो. धन्यवाद.